त्यांच्या दरम्यान शिंदे साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की पगडी मुक्त मुंबई करणार. त्याच्यावरती बरीच वादळं झाली, बरीच चर्चा झाली. आता आम्हालाही भीती वाटू लागली आहे, पगडी मुक्त मुंबई होते की पगडी रहिवाशी मुक्त मुंबई होतीये. आसमान से गिरे खजूर में अटके अशी लोकांची अवस्था होणार आहे याच्यामध्ये. आणि कोणताही म्हणजे तत्कालीन असो किंवा आत्ताचा राजकीय पक्ष असो, त्यांनी गृहीत धरलेलं आहे मूळ मुंबईकरांना. मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे तो अजूनही जास्त फेकला जाण्याची भीती आहे. मुंबईकर मुंबईत परत येणं तर दूरचीच गोष्ट आहे, त्यांनाच बाहेर जावं लागणार अशी परिस्थिती झालेली आहे. 13,800 पैकी बऱ्याचशा बिल्डिंग, जवळपास 10,000च्या वरती जे बिल्डिंग्स आहेत ते 100 and 120 इयर्सच्या घरात आहेत. बद्दल तुम्ही पॉलिटिकली सगळे यूज करता. प्रत्येक वेळी निवडणूक आली की मराठी माणूस करून तुम्ही मूळ मुंबईकर हे सगळे विषय बाहेर आणता. पण नेमकं ज्यावेळी त्यांच्याबद्दल विचार करायची वेळ आली तर तुमच्याकडे काहीच नाही, शून्य. इंजिनियर्स त्यांच्याकडे ते कुठली पॉवर आहे का की बाबा आम्हाला कळते की बाबा 3 महिने बिल्डिंग नाही बनणार. हाऊ कॅन यू गिव्ह सच कमेंट्स ऑन सच अ सिरियस इश्यू? नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय हा पागडी चाळींचा आहे. ब्रिटिश कालखंडापूर्वीपासून मुंबईत असलेल्या ह्या पागडीतल्या चाळी हे मुंबईचं वैभव मानलं जायचं आणि अशा मुंबईत 13,000हून अधिक चाळी आहेत. परंतु आज त्यांची अवस्था अतिशय जीर्ण झालेली आहे आणि त्या पुनर्विकासासाठी त्या चाळीत राहणारे अनेक वर्ष राहणारी कुटुंब, रहिवाशी ही त्याची मोठी आवर्जून वाट बघतायत. परंतु कुठे ना कुठेतरी तांत्रिक अडचणी, कायदेशीर अडचणी किंवा आपण म्हणू शकतो प्रशासकीय अडचणींना यांना सामोरं जावं लागतंय. हा असा महत्वाचा आणि मुंबईकरांचा गहन विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. आपल्या सोबत पागडी एकता संघच्या विनीता राणे आहेत आणि या संघटनेच्या त्या सचिव आहेत. त्याशिवाय भावेश विरा आहेत आपल्यासोबत, कार्यकारिणी सदस्य आहेत. या चाळींचा विषय आताच घेण्याचं कारण असं, आता ऐन पावसाळा येतोय आणि ह्या पावसाळ्यामध्ये ह्या जीर्ण झालेल्या चाळी धोकादायक म्हणून गणल्या जाऊन त्यांचं कुठेतरी शिफ्टिंग होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये कुठेतरी अन्यायकारक भूमिका बजावली जाणार आहे असं जाणवत आहे. म्हाडाकडून व्यवस्थित या पॉलिसीचं, ह्या रिलेटेड पॉलिसीचं काही व्यवस्थित उत्तर येत नाहीये. असे अनेक प्रश्न आहेत. या विषयाला अनुसरून आपण विनीता राणे आणि भावेश विरा यांच्याकडून प्रश्न उत्तर करणार आहोत. ताई, काय सांगताय, बोला, काय सांगाल या विषयाला अनुसरून? आपला ह्या विषयावरती अभ्यास आणि काम दांडगे असं मानलं जातं, तुम्ही काय सांगू शकाल? हा विषय रहिवाशांसाठी नवीन नाही, प्रशासनासाठीही नवीन नाही. 45 वर्षापूर्वीच एक कायदा 103B आला होता, ज्याच्या अन्वये 100 भाडी भरा आणि घराचे मालक व्हा असं एक धोरण मुरली देवरा यांनी आणलं होतं. त्यालाही यश आलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये आजही त्याचा निर्णय प्रलंबित आहे. त्याच्यानंतर रिसेंटली अगदी जवळपासच 79A चा कायदा म्हाडामध्ये तरतूद करण्यात आली त्याची, ज्याच्यामध्ये 6 महिने चाळ मालकाला दिले जातील की त्यांनी इमारतीचा पुनर्विकास करावा. त्याच्यानंतरचे 6 महिने जर चाळ मालकाकडून यश आलं नाही तर पुढचे 6 महिने रहिवाशांना, आणि त्यांनाही शक्य नाही झालं तर मग म्हाडामार्फत विकासकाची नेमणूक, अशी साधी सोपी कायद्याची तरतूद होती. परंतु त्याच्यामध्ये एवढे टेक्निकल प्रॉब्लेम्स निघाले, म्हणजे अडचणी निघाल्या तांत्रिक शाब्दिक मांडणी करताना, आणि त्याच्यामुळे आजही तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. एकूण काय तर पुनर्विकासाला खीळ बसलेली आहे. पागडी चाळीत राहणारा हा मूळ मुंबईकर, साधारणपणे 20 लाखाच्या वर मुंबईकर पागडी चाळीत राहतात. म्हणजे मुंबईच्या जडणघडणीमध्येच त्यांचा महत्वाचा भाग आहे. आणि हे सगळे मध्यमवर्गीय मुंबईकर आहेत जे टॅक्स पेयर आहेत. आज ते घरांची अपेक्षित आहेत आणि दरवर्षीप्रमाणे पावसाळी सर्वे होतोय म्हाडाकडून, इमारतींना धोकादायक घोषित केलं जात आहे. परंतु हे करताना त्यांच्या पर्यायी व्यवस्थेचं तरतूद म्हाडाकडे व्यवस्थित दिसत नाहीये. एकूण काय तर आज त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था म्हणून ट्रान्झिट स्कॅम म्हणून 500 घरं उपलब्ध आहेत. तुम्ही सर्वे करायच्या आधी त्या घरांची तरतूद, समजा रहिवाशी जर 2,000 4,000 विस्थापित होणार असतील तर 500 घरांमध्ये त्याला तुम्ही कसं ॲलोकेट करणार, ही पहिली बाब. त्यांचं कार्य, त्यांच्या नोकरीची जागा, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचे औषधांचे दवाखाने, हे सगळं जिथे लोकेटेड आहे, म्हणजे गेली पिढ्यानपिढ्या ते ज्या विभागात राहत आहेत तिथून त्यांना विस्थापित व्हावं लागतंय जीवितासाठी. सरकारची भूमिका काय आहे? जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विस्थापित करणार आहोत. इथून विस्थापित व्हावं लागणार आहे त्यांना रादर.
पण हे करताना त्यांच्या बाकीच्या सुखसोयींचा विचार, सुखसोयी सोडू दे, त्यांच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांचा विचार केला जात नाहीये. याच्यावरती पर्याय अपुऱ्या घरांच्या पुरवठ्यावरती पर्याय म्हणून रिसेंटली म्हाडाने 20,000 रुपये भाडं देणं लागू केलेलं आहे. म्हणजे हा निव्वळ म्हणजे परिपक्व विचारच वाटत नाहीये. 20,000 भाडं तुम्ही किती वर्ष देणार आहात? तुम्ही घरातून लोकांना बाहेर काढल्यानंतर 20,000 रुपये पर टेनंट तुम्ही भाडं देणार आहात, ते किती वर्ष देणार आहात? 20,000 त्यांना घर मिळतंय का? 20,000 भाड्यामध्ये त्यांना घर अवेलेबल आहे का? याची कुठेही माहिती नाही. बरं, त्यानंतर हे 20,000 भाडं तुम्ही किती महिने कसे देणार आहात? शासनाकडे तेवढी पुरेशी व्यवस्था आहे का? 13,800 इमारती आहेत. कशा पद्धतीने हे भाड्याचं वितरण होणार आहे? कशा पद्धतीने दिलं जाणार आहे? किती वर्ष दिलं जाणार आहे? मग हे सर्व करताना बिल्डिंग जेव्हा तुम्ही C1 डिक्लेअर करताय किंवा धोकादायक घोषित होतीये ती, ह्याच्यात कोणाचाही हात नाहीये. इमारत कमकुवत झाली आहे, धोकादायक होतीये, परंतु ते करत असताना म्हाडा जे बिल्डिंग धोकादायक डिक्लेअर केल्यानंतर त्याला एक्वायर करते, म्हणजे ताब्यात घेते. ताब्यात घेण्याची प्रक्रिया साहेब एवढी लेंदी आहे ना, जवळजवळ 14 15 वर्ष लोक ट्रान्झिस्कॅममध्ये आहेत. बिल्डिंगचं ऍक्विजिशन झालेलं नाहीये. ऍक्विजिशनच झालं नाही तर त्याची पुनर्विकास कसा होणार आहे? म्हणजे एकीकडे जीव वाचवायचा म्हणजे आसमान से गिरे खजूर में अटके अशी लोकांची अवस्था होणार आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये शासनाने नक्की नाही एक विशिष्ट पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. मध्ये अधिवेशनाच्या दरम्यान, इलेक्शनच्या दरम्यान शिंदे साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की पगडी मुक्त मुंबई करणार. त्याच्यावरती बरीच वादळं झाली, बरीच चर्चा झाली. आता आम्हालाही भीती वाटू लागली, पगडी मुक्त मुंबई होते की पगडी रहिवाशी मुक्त मुंबई होतीये? पगडी मुक्त मुंबई करणं म्हणजे काय नक्की? मुळात काय, हा जो कायदा बनलाय त्यावेळेलाही जो मुरली देवरांनी कायदा काढला होता किंवा आता जो 79AB महाविकास आघाडीच्या काळात जो कायद्याला बनला गेला आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावरती स्वाक्षरी आणली फडणवीस सरकारने, आणि पण तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर तो पुन्हा कोर्टात चॅलेंज झालेला आहे. एकूण विकास साध्य झालेला नाहीये. मग ह्याच्यात त्रुटी काय आहेत? साधारण आम्ही मुंबईकर, साधारण मुंबईत राहणारी माणसं जर आम्हाला हे सुचू शकतंय, हे शासनाला का नाही सुचत आहे? म्हणणं एवढंच आहे, जेव्हा तुम्ही मुंबईचा पुनर्विकासाचा विचार करताय त्यावेळेला त्यासाठी जे कायदे किंवा त्याच्यासाठी जी नियमावली बनते ती सर्वसमावेशक आणि सर्व बाबींचा विचार करून बनणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये शासन, राज्य शासन, शिवाय गृहनिर्माण खातं, नगरविकास खाते, म्हाडा, कारण ह्या बिल्डिंगची उपकर प्राप्त सगळ्या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी म्हाडावर आहे, म्हणून म्हाडा, क्रेडाई, मिची, लँडलॉर्डची संघटना असेल कोणती तर ती, चाळ मालकांची संघटना, रहिवासी संघटना, या सगळ्यांना एका डेस्कवर बसवून त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून सर्वसमावेशक अशी पॉलिसी किंवा कायदा बनणं गरजेचं आहे, जे की बनत नाहीये. आणि त्यामुळे पुनर्विकास साध्य होत नाहीये. आणि मूळ मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे तो अजूनही जास्त फेकला जाण्याची भीती आहे. मुंबईकर मुंबईत परत येणं तर दूरचीच गोष्ट आहे, त्यांनाच बाहेर जावं लागणार आहे अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीमध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सरकारच्या धोरणावरती तुम्हाला काही शंका निर्माण होतात का, की हे एवढे प्रश्न आपण मांडताय, हे सरकारला कल्पना नाहीये अशातली गोष्ट नाहीये, परंतु याचा गांभीर्याने विचार केला जात नाहीये वगैरे, असं काही जाणवतंय का तुम्हाला? नक्कीच. कारण आज SRA साठी सतत स्कीम बदलल्या जात आहेत. SRA मध्ये साहेब राहतं कोण? मुंबईमधला मूळ मुंबईकर जो आहे तो चाळीत राहतोय, तो झोपड्या बांधून राहणारा मुंबईकर नाहीये. हे परप्रांतीय जे आहेत, जे ज्यांनी येऊन घरं बांधलेली आहेत, ते SRA मध्ये जास्त प्रमाणात आहेत. आणि SRA मध्ये सर बिल्डर लॉबीला पण जास्त फायदा आहे, पर्यायाने घरं पण जास्त निर्माण होत आहेत, त्यामुळे कदाचित शासनाचं लक्ष तिकडे जास्त असेल. पण याचा अर्थ आम्ही उपेक्षित राहायचं का? आमची संख्या कमी नाहीये ना, 20 लाख आहे ना. इथे प्रॉब्लेम एक आहे की मुंबईकर संघटित नाही होत आहेत. आमच्यासारखी संस्था मदत करते त्यांना, परंतु ते संघटित होत नाहीयेत. आणि कोणताही म्हणजे तत्कालीन असो किंवा आत्ताचा राजकीय पक्ष असो, त्यांनी गृहीत धरलेलं आहे मूळ मुंबईकरांना. मध्यमवर्गीय कम्युनिटी आहे, ते काही जास्त उडणार नाहीयेत, जास्त काही आंदोलन मोर्चे वगैरे करणार नाहीयेत. त्यामुळे जे जैसे थे वैसे परिस्थितीत सगळं चालू आहे. परंतु विनीताताई, बऱ्याच ठिकाणी चाळी डेव्हलप होऊन तिकडे मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या मुंबईत दिसतात देखील आहेत, तर मग हे कसं काय होतंय? सर, जिकडे चाळ मालकांनी तडजोड केली आहे किंवा
चाळ मालक समाधानी झालेले आहेत. त्यांना जो परतावा विकासकाकडून मिळालेला आहे ते समाधानी झाले. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल चाळ मालक प्ले करतो साहेब. त्याची जी प्रॉपर्टी आहे ती त्याची वडिलोपार्जित ती बिल्डिंग आहे, इमारत आहे, त्याच्या बदली त्याला अपेक्षित मोबदला मिळालाय, ते संतुष्ट आहेत मिळालेल्या मोबदल्यामध्ये. त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली की रहिवाशांनी पण सामंजस्य दाखवलं. DCPRच्या नियमानुसार जेवढी मिळणारी जागा आहे ती घेतलेली आहे, तिथे झालं की. आणि हाच नियम 13,800 इमारतींना लागू होणं गरजेचं आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येक चाळमालकाची नीतिमत्ता तेवढी चांगली असणं गरजेचं आहे. रहिवाशांमध्ये एकजूट असणं गरजेचं आहे. म्हणजे लोभी वृत्ती जर चाळ कमिटीकडे कमी असेल तर चांगल्या पद्धतीने हे काम होऊ शकतं. सगळ्यात महत्वाची रहिवाशांची एकजूट. आणि हे न झाल्यामुळे आज 13,800 साहेब तुम्ही रेंज बघा ना. कायदा आल्यापासून वर्षाला किती इमारती डेव्हलप होत आहेत तो काउंट बघा. विनीता ताई, तुम्हाला असं का वाटतं की मुंबईकर किंवा हे पागडी चाळीतील रहिवासी एकजुटीने उभे राहत नाही आहेत? कारण की हा प्रश्न सगळ्यांचा आहे. तुम्ही आता मोठा आकडा घेतला, जवळजवळ 20 लाख मंडळींचा तुम्ही आकडा घेतलात, मोठा आहे हा मुंबईसाठी. तरी पण ही एकजुटीची अभाव का कारण काय असावं? एक तर त्यांना कायद्याची पूर्ण माहिती नाही. कसं होतं, लोक ना ताक पण फुंकून प्यायला लागलेले आहेत. आज विकास होताना जर 100%पैकी 80% इमारती डेव्हलप होत आहेत तर 20% डेव्हलप होत नाहीयेत. विकासकांकडे त्यांची फसवणूक होते, हे सत्य नाकारता येत नाही. वडिलोपार्जित वास्तू आहे, पिढ्यानपिढ्या आपण त्या घरात राहिलेलो आहे. इथे जर विकासकाने फसवणूक केली कोणत्याही विषयावरती, म्हणजे फसवणूक झाली त्यांची, तर पुन्हा मुंबईत येणं किती शक्य आहे, ही एक भीती रहिवाशांच्या मनात. दुसरं, इमारतीमध्ये असलेलं पक्षीय राजकारण. लोक आपल्या घराचा विचार करण्यापेक्षा माझा विकासक कसा येईल याच्याकडे जास्त भर कल दिला जातोय. त्याच्यामध्ये कोणाचं वैयक्तिक स्वार्थही असू शकतात, नाकारू शकत नाही. आणि ह्या घटना घडलेल्या आहेत मुंबईत. म्हणजे आता हे जे मी बोलताय ते तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण ज्यांनी जे अनुभवलंय त्यांना ते कळतायत त्या गोष्टी. आणि तिसरं म्हणजे रहिवाशांनी आणि लँडलॉर्डमध्ये असलेले वाद. याही पलीकडे या सगळ्या गोष्टी पण नसतील तर साहेब शासनाकडून चूक अशी झालेली आहे की मुळात ह्याचं प्लॅनिंगच व्यवस्थित, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने जे प्लॅनिंग करायला हवं ना ते प्लॅनिंग नाही झालेलं आहे. कुठे अरुंद रस्ते आहेत, म्हणजे रोड सेटबॅक आहे, रोड वायडनिंग मध्ये आहेत, बफर झोन मधल्या इमारती आहेत, किंवा काही ठिकाणी कोर्ट केसेस चालू आहेत, कोर्ट लिक्विडेटर बसलेले आहेत, कोर्ट रिसिव्हर बसलेले आहेत त्यांच्या मालकी, म्हणजे इमारतीच्या टायटलच्या बाबतीत या गोष्टी आहेत. शिवाय बऱ्याचशा इमारती ह्या इस्टेट ओन्ड आहेत, म्हणजे BMCच्या इस्टेट डिपार्टमेंटच्या मालकीच्या, ज्याच्यावरती लीज आहे 999 वर्षाची. या सगळ्यात छोट्या मोठ्या आहेत, पण ह्या अडचणी आहेत साहेब. याच्यावरती कुठेतरी एक शासनाने पाऊल उचलणं गरजेचं आहे. मध्यमवर्गीय माणसाचं होतंय काय, त्याला सकाळी तो घराबाहेर पडतोय, तो संध्याकाळी घरी येतोय आणि आपल्या प्रपंचाच्या गुंतळ्यामध्ये एवढा अडकलेला आहे ना की या सगळ्या सोशल वर्कमध्ये तो तेवढा टाइम देऊ शकत नाहीये. आणि ही पुन्हा ही कायद्याची टांगती तलवार मानेवर. चाळ मालकाने दिलेला त्रास, चाळ मालक जे एविक्शन नोटीस काढतायत लोकांवरती, जो कोणी एखादा गट अग्रेसिव्हली काम करतोय याच्यावरती विकासासाठी, त्याच्यावरती एविक्शन नोटिसेस टाकल्या जात आहेत, त्यांना कोर्टामध्ये खेचलं जात आहे, त्यांच्याकडून भाडं घेणं बंद केलं जात आहे. हे सगळे प्रकार घडतायत आणि ह्याचा आकडाही छोटा नाहीये साहेब. तुम्ही जर सर्वे केला, शासनाने जरी सर्वे केला, स्मॉल कोर्ट कोर्टमध्ये बघितलं ना तर कितीतरी केसेस एविक्शनच्या पडलेल्या आहेत. एक सर्वसाधारण प्रश्न विचारावासा वाटतो ताई तुम्हाला, की फार पूर्वी म्हणा किंवा काही वर्षांपूर्वी, 30 वर्षांपूर्वी म्हाडाने अनेक चाळी स्वतः डेव्हलप केलेल्या होत्या. आता त्यांचाही पुनर्विकासाचा विषय 3324 समथिंग असं काही आलेलं आहे आणि ते देखील चालू झालेलं आहे. परंतु आता बघा, BDD चाळीसारखा प्रकल्प म्हाडा स्वतः करत आहे. तर असं नाही वाटत तुम्हाला की ह्या सर्व चाळी म्हाडाने, सरकारनेच डेव्हलप करून रितसर द्यावं? म्हणजे हे जी रहिवाशांना भीती वाटते की बिल्डर फसवेल, त्यापेक्षा आम्ही आहोत त्या ठिकाणी ठीक आहोत वगैरे, असं काही यावरती काय सांगू शकाल का तुम्ही? निश्चितच सरकारने जर पुढाकार घेतला तर ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. म्हणजे म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग मिळतो. ती इच्छाशक्तीचा अभाव आहे इथे. दुसरं म्हणजे तसं नाही आहे की सरकार प्रयत्नशील नाही. आज धारावी होतीये, आज BDD चाळींची डेव्हलपमेंट आपण डोळ्यासमोर पाहतोय.
त्यांना मोठी कामाठी- घरं मिळाली, अगदी हा. 500 फुटाची हो घरं. हो हो, अगदी अगदी. शिवाय तुम्ही पाहिलं, आज कामाठीपुराचा मोठा प्लॅन बनलेला आहे. तिथे सरकारच करतंय, म्हणजे कुठच्या तरी विकासकाची नेमणूक करून सरकार करतंय. अभुदयनगर डेव्हलप होत आहे, आदर्श नगर आपलं वरळीचं डेव्हलप होत आहे. मग हे सगळं होऊ शकतं. तर समजतंय मला की 13,800 इज अ बिग काउंट, आणि ह्या विखुरलेल्या इमारती आहेत. पण जर शासनाने निर्णय घेतला, इच्छाशक्ती असली साहेब, तर इथेही क्लस्टर पॉसिबल आहे. समूह पुनर्विकास शक्य आहे. सक्तीचा समूह पुनर्विकास, सक्तीचा समूह पुनर्विकास, स्वयं पुनर्विकास पण आहेच की. मग या गोष्टींकडे, हे एवढ्या चांगल्या स्कीम जर सरकार कागदावर आणतंय, तर ते प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये त्यांना अडचण काय येते? बरोबर. भावेशजी, काय सांगाल तुम्ही अजून विस्तृत? आपण नुकताच बघितलं असेल की आता मी ज्या चाळीचा अध्यक्ष सुद्धा आहे, त्याची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. पण कोर्टाचा जो कोणत्या विषय, चाळीबद्दल सांगताय आपण? मी सुरजी वल्लभदास चाळ, जे अश्विन वीरा वर्सेस विमलनाथ शेल्टर्स जी केस चालू आहे सुप्रीम कोर्टात, वरळी नाक्यावर गणपतराव कदम मार्गवर ही चाळ आहे. आता जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळी ही फक्त आमच्या चाळीची लढाई होती, पण आता कुठेतरी ही लढाई मुंबईतल्या 13,800 जे चाळी आहेत सेस प्रॉपर्टीज, त्यांच्यासाठी आमचा जो निकाल येणार आहे ते लागू होणार आहे. तर त्यासाठी आमची जबाबदारी कुठेतरी अजून वाढली आहे. आणि जे प्रश्न आमच्या समोर येतात आता या लढाईमध्ये, तुम्ही बघितलं असेल की हायकोर्टात जी लास्ट सुनावणी झाली माता निवासची, त्या याच्यात रिटायर्ड जजेसचा जो अहवाल होता तो सादर केला गेला. आता हा रिपोर्ट आला होता 5 मार्च रोजीचा हा रिपोर्ट आहे, आणि ते 2 महिन्यानंतर 4 मेला कोर्टात आला. आणि ते रिपोर्ट आल्यावरती त्याच्यात एवढी सिरियस गोष्टी जजेसने नमूद केलेल्या आहेत. त्याच्यात एक विषय असा आहे की जजेस स्वतः इन्स्पेक्शनला ज्या बिल्डिंगमध्ये गेले होते, तिथे एक 50 किलोचा ब्लॉक फर्स्ट फ्लोअरवरना त्यांच्या समोर पडला आणि ते वाचले त्या याच्यात, आणि ते त्याच्यात नमूद केलेलं आहे त्यांनी. आणि मुंबईचं त्यांचं ऑब्झर्वेशन म्हणते की मुंबईच्या 13,800 पैकी बऱ्याचशा बिल्डिंग, जवळपास 10,000च्या वरती जे बिल्डिंग्स आहेत ते 100 and 120 इयर्सच्या घरात आहेत. म्हणजे एक पर्टिक्युलरली तुम्ही बघितलं की BMC आणि म्हाडा स्वतः बोलते की 30 वर्षाची इमारत झाली की त्याला स्ट्रक्चरल ऑडिट हे कंपल्शन केलं गेलंय. पण आजपर्यंत मला वाटत नाही कुठल्याही चाड मालकाने ते नॉर्म्स पाळले असतील, आणि 30 वर्षाची चाड झाल्यानंतर किती वेळा त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून सबमिट केले असतील. पण त्याच्यानंतर ज्यावेळी 79A हा कायदा आला, त्यानंतर जे स्ट्रक्चरल ऑडिट म्हाडाकडून केल्या गेल्या किंवा रहिवाशांकडून केल्या गेल्या, त्याला चॅलेंज करताना मात्र ते लँडलॉर्ड जागे झाले. त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते लगेच चॅलेंज केले, टॅग कमिटी लावली, टॅग कमिटी मॅनेज केले गेले कुठेतरी. काही बिल्डिंग्समध्ये टॅग कमिटीचा C2B केला. बरेचशा त्या माता निवासचा जो केस आहे त्याच्यात VJTIने रिपोर्ट दिलाय C1, आणि C1चा रिपोर्ट दिल्यानंतर तीच टॅग कमिटी, ज्याच्यात VJTIचे अधिकारी सुद्धा आहेत, त्या टॅग कमिटीने त्याचा रिपोर्ट बदलून C2B करून टाकला. म्हणजे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत आपल्या समोर. मुंबईतले बरेचशा बिल्डिंग हे फेस करतायत सध्या. आणि जे रिपोर्ट आल्यानंतर मला वाटते सरकारने हा रिपोर्ट एकदम अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण रिपोर्ट आल्यानंतर आता ग्रँट रोडमध्येच काही दिवसापूर्वी, मला वाटतं 2-4 दिवसापूर्वीच एक बिल्डिंगचा स्टेअरकेस पडला. देवाच्या कृपेने कुठलीच जीवितहानी झाली नाही की कोणी इंजर्ड झाला नाही त्याच्यात, पण फर्स्ट फ्लोअर ते सेकंड फ्लोअरला जायचा स्टेअरकेस पडला. एवढी मोठी घटना घडली. आता तरी सरकारला प्री मॉन्सून एक इशारा मिळालाय देवाकडून की बाबा हे कुठेतरी एक सिरियस मॅटर झालाय. जजेसची कमिटी म्हणते, रिटायर्ड जजेसची, की बाबा ह्या सगळ्या बिल्डिंग डायलॅबिलेटेड कंडिशन मध्ये आहेत, आणि जे लोक राहतात त्यांच्या वर्ड्स आहेत की इट्स अ मिरेकल दॅट सो मेनी पीपल आर स्टेइंग इन सच अ डेंजरस बिल्डिंग्स. हे त्यांचे वर्ड्स आहेत. आणि ते अहवाल वाचल्यानंतर तरी मला वाटते की सरकारला जाग आली पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावरती एक पॉलिसी आणली पाहिजे. आणि जे एज बाउंड आहे, ह्या बाउंडवरती डिसाईड झाला पाहिजे की बिल्डिंगला C1 कॅटेगरी द्यायची की काय द्यायची. कारण तुम्ही बघितलं गेलं तर बिल्डिंगची कंडिशन, तुम्ही काही बिल्डिंगची जरी बाहेरून तुम्हाला चांगली दिसत असेल, पण आतून त्यांचा पाया आहे ते तर 100 वर्ष 120 वर्ष जुना पाया आहे. आतून ते पूर्णपणे खचलेत ते बिल्डिंग. एखादा पावसाळा आला, नॅचरल कलॅमिटी बद्दल आपण काय सांगू शकतो का? एखादा भूकंपचा झटका कधी येऊ शकतो. मुंबई आज अर्थक्वेक झोन 3 मध्ये आहे. आज आपण 26 जुलै सारखा दिवस पाहिलाय. अशा बऱ्याचशा घटना घडतात मुंबईत.
आणि आता पावसाळा जवळ आल्यानंतर आज एका बाजूला ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा सर्वीकडून येतोय. आज आपण जगभर बघतोय की नॅचरल कॅलॅमिटीज कशा होतात. त्या याच्यात कुठेतरी एखादा छोटासा भूकंपचा झटका आला तर या 13,000 पैकी किती बिल्डिंग ते सस्टेन करू शकतात. 26-11 की पाऊस पडला किंवा ढगफुटी झाली, काही झालं. आज आपण मुंबई हा एक बेट आहे, इट्स आयलँड सिटी, चारी बाजूने समुद्र आहे, काही घडू शकते कधी. आणि आता तर आपण डेव्हलपमेंटच्या नावावर समुद्र सुद्धा एन्क्रोच करायला लागलोय. म्हणजे याचा परिणाम पुढे काय दिसेल हे सांगता येत नाही. आणि आज मला वाटते की जे मूळ मुंबईकर बोलतो आपण, जे 4-4 डेकेडच्या मुंबईत राहत आहेत, आज जी मुंबईला मुंबई बनवणारे, शांघाय बनवणारे जे मूळ मुंबईकर आहेत, ज्यांची पिढ्यानुपिढ्या इथे घासत आली आहेत आणि मुंबई उभारली आहे, त्यांच्याबद्दल सरकारला विचार करायचा वेळ नाहीये. पण इलिगली एन्क्रोच केलेल्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, सरकारी जमीन हडप करून त्याच्यावरती झोपडपट्ट्या उभारल्यात, त्या झोपडपट्ट्यांबद्दल सरकारला दरवर्षी काही ना काही नवीन पॉलिसी आणावी अशी वाटते. आज 2011 पर्यंतचे झोपडपट्ट्या त्यांनी लिगलाइज केल्या, GR+1च्या झोपडपट्ट्या त्यांनी लिगलाइज केल्या. त्याच्यानंतर जेव्हा मला वाटतं ही SRA ची पॉलिसी 180 पासून मी बघतो, 180, 225, 2.5, 300 आणि आता 350 पर्यंत गेलंय. पण जे सेस प्रॉपर्टी, जे मूळ मुंबईकर आहेत, जे राहतात चाळीत, जे मराठी टक्का मुंबईतला बोलत जातो, मराठी माणूस नेमका राहतो कुठे? स्लम मध्ये राहतो या चाळींमध्ये राहतो. आज या मराठी माणसांबद्दल तुम्ही पॉलिटिकली सगळे यूज करता. प्रत्येक वेळी निवडणूक आली की मराठी माणूस करून तुम्ही मूळ मुंबईकर हे सगळे विषय बाहेर आणता. पण नेमकं ज्यावेळी त्यांच्याबद्दल विचार करायची वेळ आली तर तुमच्याकडे काहीच नाही, शून्य. आज मतदार जे तुम्ही बघतायत, आज मुंबईत एखादी इलेक्शन लागली की 40-45% मतदान होतो. या 40-45% नेमके जे मतदानाला उतरतात ती लोक आहेत कोण? ती याच चाळीत राहणारी लोक आहेत, हायराईज मधली नाही आहेत. आणि स्लम मध्ये त्यांना कसं आहे, बेनिफिट्स आहेत. तुम्ही वाढीव झोपड्या दाखवा, काय दाखवा, आणि स्वतःचं मनमानी कारोबार चालते तिथे, त्यामुळे त्यांच्यावरती लक्ष दिलं जातं. आमच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. असे बरेचसे मुद्दे आहेत. आज तुम्ही बघितलं गेला तर आज चाळीत राहणारी लोक एका 150 फूट 200 फुटाच्या घरात राहतात. 4-4, 5-5, 6-6 लोक एका फॅमिलीमध्ये असतात. आज त्यांना दिवस रात्र त्या 150 फुटाच्या खोलीमध्ये राहणं हे शक्य आहे का आजच्या तारखेत मुंबईत? आज वर्किंग क्लास पीपल आहे, सकाळी ऑफिसला जायचं असते, शाळेत जायचं असते, कॉलेजला जायचं असते, एक बाथरूम असतो, कॉमन टॉयलेट्स असतात, वेळेचं बंधन असतो. या सगळ्या गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागतात. नॉर्मली जे टेनंट्स आहेत त्यांची अपेक्षा फक्त एवढीच आहे की त्यांना चांगलं घर मिळावा, चांगली व्यवस्था. वी हॅव राईट टू लिव्ह. आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आम्ही टॅक्स पेअर्स आहोत, आमच्याबद्दल विचार केला पाहिजे सरकारने. आणि कुठेतरी त्यांना आता काळाची गरज आहे, दे हॅव टू ऍक्ट. कारण सुप्रीम कोर्टात काही हिअरिंग होत नाही आहे. 4 ऑगस्टला हिअरिंग झालेली, त्याच्यानंतर एकाही हिअरिंग मध्ये काही घडलं नाहीये, फक्त तारखा पडल्यात. काही ना काही रिझन येतो आणि आमची हिअरिंग होत नाही. आता गेली जी हिअरिंग होती 12 तारखेला, त्याच्यानंतर डायरेक्ट 20 जुलैची डेट दिली गेली. आणि त्यावेळी जजेस बद्दल आम्हाला बोलायचा अधिकार नाही. पण एक कमेंट मी जी ऐकली त्यावेळी की जे 30 वर्षात बिल्डिंग पडली नाही ते 3 महिन्यात पडणार आहे का? मला प्रश्न पडतो की ह्यांना काय स्वप्न येतात की बाबा उद्या काय नॅचरल कॅलॅमिटी ह्यांच्या हातात आहे? आज ऍक्ट ऑफ गॉड ह्यांच्या हातात आहे. आज ऍक्ट ऑफ गॉड म्हणून एखादी नॅचरल कॅलॅमिटी घडली तर त्यावेळी जजेस हे बोलणार आहेत की बाबा 3 महिन्यात बिल्डिंग पडणार आहे की नाही पडणार आहे? हे कसं सांगू शकतात? ते आर दे इंजिनियर्स? त्यांच्याकडे ते कुठली पॉवर आहे का की बाबा आम्हाला कळते की बाबा 3 महिने बिल्डिंग नाही पडणार? हाऊ कॅन यू गिव्ह सच कमेंट्स ऑन सच अ सिरियस इश्यू? तुम्हाला लोकांच्या जीवाबद्दल जराही विचार नाही आहे. तुम्ही कोर्टात स्ट्रे डॉग्स बद्दल विषय आणता, बाकीचे छोटे मोठे विषय, काय ज्या विषयाला काय अर्थ नाही त्या विषयावरती तुम्ही चर्चा करता, तास-तासभर त्यांना वेळ देता. म्हणजे 20 लाख लोकांचा प्रश्न आहे, सामान्य माणसांचा प्रश्न आहे, अँड दॅट टू इन द स्टेट महाराष्ट्र. मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे, एक आर्थिक राजधानी जे देशाला पैसे पुरवते. त्या लोकांबद्दल विचार करायला ना सुप्रीम कोर्टकडे वेळ आहे, ना गव्हर्नमेंटकडे वेळ आहे, कोणाकडे वेळ नाही. आम्ही अपेक्षा ठेवायची तर कोणावर? शेवटी मला असं वाटतंय की ज्यावेळी एखादा मोठी घटना घडेल, ज्यावेळी 100, 150, 200 लोक एका वेळी मरतील, त्यावेळी सरकारला जाग येईल. आणि नाहीतरी मला तर असं वाटतं की आता त्यांना फक्त हेच माहित आहे की बाबा कम्पेन्सेशन जाहीर करा आणि आपल्या AC ऑफिसमध्ये बसा.
लोकांना कम्पेन्सेशन दिला की संपला विषय आमचा. पण आमच्या जीवाची किंमत फक्त 5-10 लाख रुपये आहे का? आमच्या लाईफची किंमत फक्त 5-10 लाख रुपये कम्पेन्सेशन आहे. आम्हाला ह्याच्या पुढे काहीच तुम्ही विचार करू शकत नाही. मग आम्हालाही कुठेतरी विचार करावा लागेल. ह्या पुढे निवडणुका येतील, यावं लागेल तुम्हाला आमच्याकडे. त्यावेळी मला वाटतं मुंबईकरांनी त्यांना उत्तर द्यावं की जर तुम्ही आमचा विचार करत नाही तर आम्ही कशाला उन्हात तानात जाऊन तुमच्यासाठी मतदान करायचं. लाईन लावून उभे राहून आम्हीच मतदान करायला येतो ना तुमच्यासाठी. तेव्हा तुम्ही त्या एसी केबिन मध्ये बसून निर्णय घेता ना. एखाद्या वेळी तुम्ही आमच्याकडे या, राहून बघा आमच्या बिल्डिंग्स मध्ये, चाळीमध्ये, कळेल तुम्हाला कसलं जीवन जगतोय आपण. आमची व्यथा कुठेतरी त्यांना कळली पाहिजे. 20 लाख, सुमारे 20 लाख रहिवाशांच्या आयुष्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याची भावना या ठिकाणी पागडी एकता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे ठामपणे सांगितलेली आहे, मांडलेली आहे. त्यांच्या व्यथा सांगितलेल्या आहेत. सरकारला जाग येत नाहीये, सन्माननीय कोर्टाकडून व्यवस्थित पावलं उचलली जात नाहीयेत. यामुळे ही सगळी त्रस्त झालेली मंडळी आहेत. या मुंबईकरांचं, मूळ मुंबईकरांचं, या भूमिपुत्रांचं कल्याण होणार आहे का त्यांना असंच सडत राहावं लागणार आहे? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. या संपूर्ण 13,000हून अधिक असलेल्या ह्या चाळींचं भवितव्य नेमकं सरकारच्या हातात आहे का 20 लाख लोकांनी रस्त्यावर उतरण्याची सरकार वाट बघणार आहे? हे आपल्याला आगामी काळात पाहावंच लागेल. अशाच मुंबईतील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.